प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। विरोधकांच्या उद्याच्या मोर्चाला अद्याप परवानगी नाही। पोलीस परवानगी देणार नसल्याची माहिती। तर परवानगी नसली तरी मोर्चा काढण्यावर मविया नेते ठाम। विरोधकांच्या उद्याच्या मोर्चाला खासदार संजय राऊत उपस्थित राहणार नाहीत। राऊतांना गंभीर आजार झाल्याची माहिती। आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करत विचारला जाब। मराठी अभिनेत्री रुचिता जाधवशी रोहित आर्यानं केला होता संपर्क। चित्रपट निर्माता असल्याचं सांगत चित्रपट तयार करायचा असल्याची ही केली होती बतावणी। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी 2 चौकशी समित्या नियुक्त। रोहितनं हे पाऊल का उचललं याची करणार चौकशी, तर रोहितला पैसे का देण्यात आले नाहीत याचाही करणार तपास। धाराशिवमध्ये माजी नगरसेवक रोहित निंबाळकरांवर जीवघेणा हल्ला। भाजपचे कार्यकर्ते विजय राठोडांच्या हल्ल्यानंतर तुंबळ हाणामारी। पोलिसांकडून अद्याप कारवाई नाही। नमस्कार, मी श्रेयस पांडे। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमी आता सविस्तररित्या पाहूयात। सरकारनं दिलेल्या तारखेवरून आता मतभेद सुरू झाल्याची चर्चा आहे। 30 जूनची तारीख म्हणजे मेलाना शेतकरी तोवर, आता तातडीची गरज असताना ही तारीख देण्यात आलेली आहे। यावर विश्वास ठेवण्यासारखं काही नाही आहे, मात्र याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। तर जरांगे पाटील कोणत्या भावनेतून बोलले समजून घेऊ, त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटलं असेल असं बच्चू कडू म्हणाले। 30 जून म्हणजे मेलाना शेतकरी तोवर। आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे। तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची। म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे। तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये। ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत। जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल, त्यांनी उपोषण सोडल्यावरही बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते। त्याच्यानं तो आपापलं स्वतंत्र मत असतं। मला असं वाटतं का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं, आम्ही त्यांना समजून घेऊ। खरं तर ही जे 31 जून 2026 केलं, याच्या मागचं दुसरं लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा 31 मार्च 2026ला थकीत होणार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी भव्य मोर्चा काढला। आता कर्जमाफीवरून बच्चू कडूंनी पुन्हा सरकारला इशारा दिलाय। कर्जमाफीमध्ये कारस्थान झालं तर सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान सरकारचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जात नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही असं सुद्धा बच्चू कडू यांनी ठणकावून सांगितलंय। सरकारने आधीच पुढाकार घेतला असता तर अशी वेळ आली नसती असं सुद्धा बच्चू कडू म्हणाले। दगाफटका झाल्यास आपण फासावर जायलाही तयार आहे असं विधान करायला सुद्धा बच्चू कडू चुकले नाहीत। आंदोलन संपलं नाही जेथपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही। थोड़ी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार, हम यहाँ खड़े हैं, हम अभी जिंदा है। या समितीमध्ये एक ॲनालिस्ट या ठिकाणी कर्जमाफीच्या समितीमध्ये जे 9 सदस्यीय समिती आहे, या समितीमध्ये पुढच्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीचा रिपोर्ट येईल आणि या समितीचा रिपोर्ट आल्यावर 3 महिन्याच्या आतमध्ये 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीबद्दलचा निर्णय घेण्यात येईल असे या ठिकाणी आपण आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणी सांगितलं।
दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती ही भयानक आहे. असं असताना सरकारनं तारीख देणं ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर निशाणा साधला. तर सरकार मोगलाईपेक्षा जास्त वाईट वागायला लागतंय आणि आता सरकार सरसकट जर कर्जमुक्ती देणार नाही तर त्या समित्या बरखास्त करा, नाहीतर रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला. सरसकट कर्जमुक्ती द्या, काय भेद करायचा? एखाद्या मोठे त्याच्यात 10-5 असतील, त्यांचं म्हणणं आहे तेवढं आहे. मोठाले घराने ते किती असते नसून 200 असतील घरं महाराष्ट्रात लय झाले. 200साठी का बाकीचं वाटोळ करता का? बाकीच्यांचं वाटोळ ती समिती बरखास्त करून टाका. ती तुम्हाला करायचं सरसकट करा. नसता शेतकऱ्यांनी यांना राज्यात फिरू देऊ नये. शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई स्वतः कोणावरच विश्वास ठेवू नये, मायावर ठेवू नये, कोणावर ठेवू नये. गोरगरीब शेतकऱ्यांनी यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये, यांच्या कुठं यांना प्रचाराला येऊ देऊ नये आणि शेतकऱ्यांनी यांच्या प्रचाराला जाऊ नये आणि सभेला पण जाऊ नये. यानंतर पुढची बातमी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या संदर्भातली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलीस पाळत ठेवत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. सपकाळ राहत असलेल्या नाना चौकातील सर्वोदय आश्रमामध्ये साध्या गणवेशातील पोलीस पाळत ठेवत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. विनापरवाना आश्रमात प्रवेश करून हेरगिरी करत असताना एक पोलीस कर्मचारी असल्याची माहिती मिळते आहे. सपकाळांनी त्याच्याकडे विचारणा केली असता वरिष्ठांच्या आदेशानं आपण पाळत ठेवत असल्याचं त्यानं सांगितलं असं समोर आलंय. तर आता यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गावदेवी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला फोन लावून याबाबत जाब विचारला. दरम्यान भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळले आहेत. विद्यार्थी दशेपासून तिथे येणं जाणं आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून मी तिथेच राहतो. तुमच्या ठाण्याचं अंतर्गतच ते येते. मात्र तिसऱ्यांदा तिथे आपल्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी येऊन तिथे विनापरवानगी येतात, तिथे चौकशी वगैरे करतात. चौकशी करायला कुठली अडचण नाही. मात्र ही की इथे प्रेसवाले काय येतात. माझी जास्त तुमचा कर्मचारी हवालदार होता कोणी, हा मी ज्या खोलीत राहतो त्या खोलीत मी सकाळी उठलेला असताना माझ्यात म्हणजे घरात घातलेल्या कपड्यानेशी तो येऊन माझ्याच खोलीत येऊन उभा विचारतो की ते मीडियावाले आले होते का, काय होणार आहे, कशाला येणार आहे मीडियावाले. तो म्हटलं तुम्ही आले कसे, तुम्ही पाळत का ठेवताय माझ्यावर. हे अशा घटना आहे असं योग्य नाही. हे आज आल्या तर तुम्हीच मला विचारताय. आज सकाळी आले होते ते. तुम्ही ठाणेदार आहात तिथले, तुम्ही पोलीस इन्चार्ज स्टेशन इन्चार्ज आहात, अधिकारी आहात आणि ते गावदेवी पोलीस स्टेशनने सांगितलं असं येऊन बेडरूम पर्यंत म्हणजे झोपण्याच्या खोलीपर्यंत येऊन तुमचे कर्मचारी येऊन जर अशा पद्धतीने जर चौकशी करत असतील तर हे म्हणजे विरोधी पक्षांच्या म्हणजे आता त्याला संडास बाथरूममध्ये नाही सांगितलं तुम्ही का नाही सांगितलं हा विषय जो आहे हा पत्ता निराळा आहे. परंतु तुमच्या पोलीस स्टेशनच्या अर्थात तुम्ही मला काहीच माहित नाही आणि मी सांगितलं नाही असं जरी तुम्ही सांगत असला तरी हे आता उडवाउडीच आहे ना. याची जबाबदारी शेवटी एक तिथे एका पक्षाचा पदाधिकारी राहत असताना जर तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये घटना घडली आणि मी तुम्हाला अधिकृतरित्या फोन करून जरी सांगतोय तर तुम्ही या संदर्भात पाठवलं नाही, माहित नाही, या अशा प्रकारचं ही माहिती घ्या ना तुम्ही. माहिती घ्या, चौकशी करा. त्याचा तो तुमचा डोमेनच आहे ना. तो बेसिक तुम्ही जे करतो म्हणताय ही तुमचं कर्तव्यच आहे. त्यामुळे तुम्ही ते कर्तव्य बजावताना तुम्ही ते सांगण्याची आवश्यकता नाही. पण याला थेट स्वरूपामध्ये मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि इथे तुम्ही जबाबदार आहात ना. तिथे जाऊन अशा पद्धतीनं स्नूपिंग करणं, अशा पद्धतीनं व्हिजिलन्स करणं, काय देवेंद्र फडणवीसजी आपण सांगितलं का हे की देवेंद्र भारती स्वतःच्या मनाने करतायत. एखाद्या पोलिसाची एवढी हिंमत कशी होते. आज तर प्रदेशाध्यक्ष स्वतः होते आणि ते साधे असल्यामुळे कदाचित त्या पोलिसाच्या लक्षात आलं नाही आणि तो त्यांना दरडावून सांगत होता की इथे मीडिया कशाला येतो, इथे काय होतं, बेडरूममध्ये शिरला. हे जे धंदे आहे ना हे धंदे बंद करा. हा गडकरींनी आरोप केला होता ना की त्यांच्या कार्यालयामध्ये कॅमेरे वगैरे लावले होते, माईक वगैरे लावले होते. त्यांनी आरोप केलेला होता. जितेंद्र आव्हाडांकडे असं झालेलं होतं. आणि आज प्रदेशाध्यक्षांच्या म्हणजे घरी नाही, ते आश्रम आहे तो विनोबा भावेंचा सर्वोदयीचा आश्रम आहे तो.
सर्वोदयी विचाराचा, स्वातंत्र्य लढ्याचा, भारताच्या जाज्वल्य इतिहासाचा तो ते प्रतीक असलेलं ठिकाण आहे. आणि तिथे जाऊन अशा पद्धतीनं व्हिजिलन्स करणं म्हणजे कोणत्या स्तराला महाराष्ट्र जातो आहे, महाराष्ट्राचं सरकार जाते आहे, देवेंद्र फडणवीसांचं सरकार जात आहे, हे आता स्पष्ट होत आहे. तुम्ही काय पोलीस स्टेट करणार आहे का? आम्हाला हा धंदा नाही आहे. हे ते उद्धव ठाकरे सरकार असताना केलं आणि काँग्रेस सरकार असताना केलं. आम्हाला तो वेळच नाही आहे. आम्हाला वेळ जनतेचे प्रश्न सोडण्याकरता आहे. कुणावर पाळत ठेवणे, कुणावर वॉच ठेवणे, कुणावर त्या ठिकाणी या ठिकाणी कुणाचा सर्व्हिलन्स करणे हा धंदा आमचा नाही आहे. आमचा धंदा सरळ आहे. या राज्याचा विकास झाला पाहिजे. विकासाचे प्रश्न सोडवायलाच वेळ नाही आमच्याकडे. आम्ही रात्रंदिवस एक करतो आहे. 24 तासाचा दिवस 48 तास झाला तरी आमच्याकडे वेळ नाही. आम्ही कशाला विरोधी पक्षाचे सर्व्हिलन्स करू? यानंतर पुढची बातमी पाहूया. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रणजितसिंह निंबाळकर यांचं नाव पुढे आलं. त्यावर आता रामराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया आलेली आहे. डॉक्टर मुलीच्या आत्महत्येमुळे फलटणच्या इतिहासात कलंक लागला आहे. त्यामुळे फलटण तालुक्याची संस्कृती बिघडवू नका, चुकीचं भविष्यात माणसांना दाखवू नका, चुकीचं भविष्य हे माणसांना पुढे दाखवू नका असं म्हणत रामराजे नाईक निंबाळकरांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर ही जहरी टीका केली. तर आत्महत्या केलेल्या डॉक्टर मुलीचा जो पुतळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण बसवणार असं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि शपथ घेत असल्याचंही ते म्हणाले. 1200 वर्षाच्या फलटण परिसराच्या, फलटणच्या इतिहासाला आज कलंक लागलेला आहे. आणि मला जी काळजी लागलेली आहे की हा कलंक धुवून कसा काढायचा. हा मरून द्यावं, कोणी केलं आणि काय केलं, ती मुलगी तर गेली ना. कोण काय करते, कोण काय करते, कोण राजकारण करते. मी कधी म्हणलंय कधी कोणाला अटक करा, पण ज्यांची मनं खातायत यांना माहिती आहे की याचे परिणाम आपल्याला भोगायला लागणार आहेत. हे फलटण तालुक्यात सच्चिन माणसं आहेत, वारकरी पंथाची माणसं आहेत. त्यांच्याकडे बघून आमची परीक्षा करू नका. आणि त्या मुलीचा पुतळा हा उभा राहणारच, पण सरकारने नाही दिले तर माझ्या खर्चाने मी उभं करेन. दरम्यान शेतकरी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा. उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केलेली आहे. कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचलाय, निसर्ग कोपलाय, त्यात संवेदना नसलेल्या सरकारचा तुगलकी कारभार सुरू आहे. आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारनं लोणकडी थाप मारून वेळ काढण्याचा प्रयत्न केला असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. काय नेमकी मागणी करण्यात आलेली आहे कर्जमुक्तीबाबत उद्धव ठाकरेंकडून? उद्धव ठाकरे यांनी एक प्रसिद्धी माध्यमांना पत्र दिलेलं आहे. त्यानुसार त्यांनी राज्य सरकारवरती कडक शब्दामध्ये तासरे ओढलेले आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्ती करा अशी थेट मागणी जी आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. आणि विशेषतः काल आपण पाहिलेलं आहे की सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्वाची बैठक पार पडलेली आहे. आंदोलनकर्ते बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी इतर शेतकरी आंदोलनकर्ते जे नेते आहेत त्यांच्यासोबत जी बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की जून महिन्यापर्यंत सर्व कर्जमुक्त जे आहे शेतकऱ्यांचे कर्जमुक्त करण्यात येईल. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांनी हप्ते भरायचे का, आता ह्या क्षणाला शेतकऱ्यांनी हप्ते भरायचे का असा देखील प्रश्न जो आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे. पुढील वर्षी जूनच्या कर्जमाफीचे हप्ते माफ करता होणार असतील तर ते आता का भरायचे असा देखील प्रश्न जो आहे त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याचबरोबर रब्बीचे कर्ज जे आहे ते मिळणार आहे का. एकीकडे जमीन जी आहे ती पूर्णपणे खरवडून गेलेली आहे. शेतकरी माती मागतो आहे, त्याची जमीन तयार करायची आहे, मात्र ते त्यांना मिळत नाही. दुसरीकडे कर्जमुक्तीसाठी मात्र त्यांना सातत्यानं झुलवलं जात आहे असा थेट आरोप जे आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला पाहायला मिळतो. धन्यवाद उदय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी पाहूया. महाविकास आघाडीसह विरोधी पक्षाकडून उद्या मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नाही आहे. दरम्यान परवानगी नसतानाही विरोधकांकडून मोर्चा काढला जाण्याची शक्यता आहे. या मोर्चाला पोलीस परवानगी देणार नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विरोधक आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सरकार घाबरलेलं आहे.
उद्या महाविकास आघाडीचा मोर्चा होणार 100% होणार. त्याच्यामुळे पोलिसी दलाचा वापर करून कुठे कायद्याची अट करता येते का, कशा पद्धतीने मोर्चाला परवानगी देण्याच्या संदर्भात टाळाटाळ करता येते का, अशा प्रकारचा प्रयत्न सरकारच्या वतीने चालू आहे. परंतु सरकारने जरी परवानगी नाकारली तरी मोर्चा होणार. हा संविधानाच्या रक्षणासाठी आहे, हा नागरिकांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा आहे. आणि सरकार आता वोट चोरीचा जो मुद्दा झालेला आहे त्याच्यातनं स्वतःचा पळ काढू शकत नाही, ते एक्सपोज झालेलं आहे. आमच्या वतीने मी सांगितलं ना तुम्हाला, काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेब थोरात आणि त्या ठिकाणी जे आहे आमचे ज्येष्ठ नेते त्या ठिकाणचे बाबतीमध्ये निर्णय घेतील, कोण सामील होणार आणि कोण सामील नाही होणार. पण बिलकुल एक आहे की काँग्रेस पार्टीच्या वतीने काही नेते आमचे नक्कीच त्यामध्ये सामील होतील. आपल्याला काही मिळ नाही, काय खरं आहे का खोटं आहे आपण तज्ज्ञ पण नाही त्यातले. असेल तर ते उघडं पडल आणि असू बी शकतं, त्याचा काय भरोसा नाही त्यांचा, ते काही करू शकतात. लय चाबरे आहेत हे सरकारमधले, एवढे चाबरे आहेत, हे काही करू शकतात. इकडं मतदान तिकडं आणायला बसले, तिकडं मतदान तिकडं आणायला बसले, त्यांचा त्याबद्दल भरोसा नाही. पण काय असतं बरं का, हे लय दिवस टिकत नाही. बरं एक जुनी मन आहे खेड्यापाड्यात, तुम्ही लयच पाप केलं तर नियतीला ते मान्य नाही, तुम्हाला एक दिवस भोगावे लागते. असं खेड्यात सहज म्हणलं जातं चालता फिरता. तसं ना तुम्ही खोटं किती दिवस करणार, उघडं पडतं. पुढची बातमी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या संदर्भातली. खासदार संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आलेली आहे. यामुळे संजय राऊतांनी पुढील 2 महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. ते आता थेट नवीन वर्षात सार्वजनिक जीवनामध्ये पुनरागमन करतील असं समजतंय. खासदार संजय राऊत सध्या आजारी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चात सुद्धा सहभागी होणार नाही आहेत आणि डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी आरामाची गरज असल्याचं सांगितलंय. त्यामुळे संजय राऊत हे पुढील काही दिवस घरीच आराम करणार आहेत. याबाबत स्वतः संजय राऊत यांनी पत्र लिहून माहिती दिली आहे. दरम्यान संजय राऊत यांनी पत्रात काय लिहिलंय तेही आपण पाहूयात. सर्व मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती. जय महाराष्ट्र. आपण सगळ्यांनी आपल्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक आपल्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, आपण यातून लवकरच बाहेर पडेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्याला बाहेर जाणं आणि गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यास नाईलाज आहे. आपल्याला खात्री आहे आपण ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या असं पत्र संजय राऊत यांनी लिहिलंय आणि त्यांनी आपल्या प्रकृतीबाबत कार्यकर्त्यांना आणि जनतेला माहिती दिली आहे. संजय राऊतची प्रकृती बिघडली ही दुर्दैवी आहे. त्यांना चांगलं आयुष्य मिळो, लवकर त्या आजारातून बरे होत. परंतु हे राजकीय दुखणं नसावं, शारीरिक असेल तर ईश्वरासाठी आमची प्रार्थना राहील की ते चांगले राहावेत, 100 वर्ष जगावेत. संजय राऊत म्हणून पक्षाला बळ मिळतं असं जर तुमचा समज असेल तर तो काढून टाका. या मोर्चामध्ये अनेक पक्षाचे नेते येणार आहेत आणि संजय राऊत मागून त्यांना गाईड करेल. आणि म्हणून संजय राऊत कुठूनही कुणालाही दिशा देऊ शकतो, त्यांना सांगू शकतो, तेवढी ताकद त्यांची आहे.